सांभाळून दोन बहिणी पत्र वाऱ्याने माझ्यानं मारलाय नमस्कार भावांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एक VN ॲप्लिकेशनवर बनवला आहे आणि आजचा व्हिडिओ ॲटिट्यूडवर स्पेशल इंस्टाग्राम रील्सवरती खूप ट्रेंडिंगला चालू आहे. त्यावरती आपण आजचा व्हिडिओ स्पेशल बनवला आहे. तर त्यामुळे आजचा व्हिडिओ कंप्लीट बघून नक्की बनवा. या व्हिडिओतलं सर्व मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही देखील डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करून. VN ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा ब्ल्यू कलरमध्ये, न्यू प्रोजेक्ट म्हणा. एक मॉडेलची इमेज इथं सिलेक्ट करून घ्या. पहिली तर सॉन्ग सिलेक्ट करायचं आहे. तर मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये सॉन्ग दिलं आहे, तर एक म्युझिक लायब्ररीमध्ये आपलं सॉन्ग येऊन जाईल, लोकल सॉन्ग. तिथून तुम्ही ते सॉन्ग ॲड करून घ्या. या पद्धतीने घेतो मी सॉन्ग ॲड करून. तर अशा पद्धतीने सॉन्ग ॲड केल्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथं ॲड करून घ्या. तर घेतो मी मॉडेलची इमेज इथं ॲड करून. इमेजला आपल्याला 3 सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं. अशा पण नॉर्मली पुढे घ्या. अशा पण इथपर्यंत घेऊन टाका. इथपर्यंत घेतल्यानंतर बघू शकता त्या मॉडेलची इमेजला पूर्ण झूम करून टाका. इथं लेअर पूर्ण झूम करून टाका, जेणेकरून ते आपल्याला अशा पण दिसून येईल. बघू शकता तुम्ही अशा म्हणजे लेअर झूम केल्यानंतर त्या मॉडेलची इमेजला असं नॉर्मली पुढे येत चला. आता इथं बघू शकता इथं 4 नंबर तुम्हाला खाली स्प्लाइट नावाचा ऑप्शन पूर्ण ऑफ आहे. तर आपण जसं नॉर्मली पुढे होतो ते ऑटोमॅटिक ऑन होऊन जाणार. या पद्धतीने ऑन झाल्यानंतर जिथं आपलं ऑन होईल तिथं स्प्लाइट मारा. अशा पण स्प्लाइट मारत चला. जिथं नॉर्मली पुढे चला, जिथं ऑन होत जाईल तिथं आपल्याला अशा पण स्प्लाइट मारत चला, जेणेकरून आपलं बीट एकसारखं पूर्ण लागून जाईल. हे असं तुम्हाला पूर्ण लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघू शकता या पद्धतीने मी करतोय. अशा पण तुम्ही ते करून टाका, काय विषय नाही. ओके, शेवटपर्यंत तुम्हाला असं करून घ्यायचं आहे, ते म्हणजे आपलं लास्टपर्यंत इथपर्यंत. एवढं केल्यानंतर पहिले इमेज आहे तसा ठेवा. 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. 2 नंबरची इमेज आहे इथं पुढं असं नॉर्मल पुढं आल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. भरपूर ऑप्शन भेटते. तुम्हाला एक मिररचं ऑप्शन भेटेल. बघू शकता मिररच्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत पुढचा फोटो आपला आहे तसा त्या पुढे या. परत मिरर, परत पुढचा आहे तसा ठेवा. परत त्या पुढचा मिरर. या पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला ही सुद्धा शेवटपर्यंत वापरायची. सेकंड स्टेप. एवढं 2 स्टेप झाल्यानंतर जिथपर्यंत आपलं फोटो आहे मॉडेलची इमेज अशा पद्धतीने तिथपर्यंत सॉन्ग ठेवा. त्याला कट करून टाका, स्प्लाइट मारा, पुढचा पार्ट इथून डिलीट करून टाका. एवढं केल्यानंतर सेटिंगमध्ये या. इथं ॲटो असेल तिने मॅन्युअल करून टाका. फुल सेटिंग करून टाका आणि डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर बॅक या. सॉन्ग आहे ते आपला ॲड करून घ्या. सॉन्ग ॲड केल्यानंतर परत मॉडेलची इमेज इथं ॲड करू शकता. इथं प्लसचा आयकॉन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. बघू शकता इथं तुमचे जेवढे मॉडेलची इमेज आहे ते सर्व इथं ॲड करून घ्या. अशा पण सर्व ॲड केल्यानंतर बघू शकता आता बीट सर्व हा व्हिडिओ वाहून सर्व ॲटिट्यूड आज स्पेशल खूप ट्रेंडिंगला चालू इंस्टाग्रामवरती. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आपला बीट आहे. त्यामुळे नीट पूर्ण पद्धतीने तुम्ही बघा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता अशाप्रमाणे आपण सर्व मॉडेलची इमेज इथं ॲड केले. अशाप्रमाणे सर्व मॉडेलची इमेज आपण ॲड केले. तर बघू शकता आता पहिले बीट आपलं कुठं आहे बघू शकता. आता सॉन्गवर क्लिक करा. सॉन्गवर क्लिक केल्यानंतर इथं 2 नंबर तुम्हाला एक बीटचा ऑप्शन भेटेल. बीटवर क्लिक करा. अशा मी बीट लावित चला. आता पहिले बीट आपला आहे 3.01 सेकंद या पद्धतीने. 2 नंबरचं बीट आपलं 3.37 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं असेल ते 3.75 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं असेल 4.49 सेकंद. बघू शकता. परत त्यापुढचं बीट आपलं असेल 5.33 सेकंद. त्यापुढचं बीट आपलं असेल 6.93 सेकंद. बघू शकता. त्यापुढं असेल 8.49. त्याच्यानंतरचं आपलं असेल 10.04. त्यापुढचं असलं आपलं 11 सेकंद .69 या पद्धतीने. त्यापुढं असं आपलं 13 सेकंद 29 पॉईंट. त्यापुढं असलं आपलं 14 सेकंद या पद्धतीने. त्याच्या पुढं असेल बघू शकता इथं 15.64. त्यापुढं आपलं असेल 16.58. त्यापुढचं असलं आपलं 17.31. त्यापुढं असेल आपलं 18.10. त्यापुढं आपलं असेल 18.95. त्यापुढचं असेल 19.70. त्यापुढं 20.11. त्यापुढं 20.55. अशा पद्धतीने परत त्यापुढं 20.98.
परत त्यापुढं आपलं असेल 21.38, त्यापुढचं असेल आपलं 21.78, त्यापुढं असेल 22.13 आणि त्यापुढं असेल आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 22.56. यापर्यंत एक बीट सांगून दिले भावांनो तुम्हाला. असे पण तुम्ही इथं इथं बीट मारत चाला आणि इथं यस माना. एवढं केलं तर बघू शकता तुम्हाला ते बीट येऊन जातील. तर आता बघू शकता तुम्हाला स्प्लाइट कुठं कुठं मारायचे. एवढं केल्यानंतर बघू शकता आता स्प्लाइट तुम्हाला सांगून देतो भावांनो. तर पहिलं जे स्प्लाइट असलं आपलं पहिलं बीट, आता प्रत्येक बीट येत चला. इथं तुम्हाला जेवढे बीट सांगितले भावांनो बघू शकता. इथं जेवढे बीट सांगितले त्या बीट येत चला. ऑटोमॅटिक इथं बीट या. इथं तुम्हाला एक स्प्लाइटचं ऑप्शन भेटेल खाली. स्प्लाइट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करीत चला. प्रत्येक बीट येत चला अशा पद्धतीने. यापर्यंत तुम्ही तिथं स्प्लाइट नावाचे ऑप्शन मारून टाका, म्हणजे तुम्ही प्रत्येक बीट तिथं घेऊन टाका. सर्व एवढे बीट घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो तर पहिले इमेजवर क्लिक करा. पहिल्या इमेजवर क्लिक केल्यानंतर बघू शकता यापर्यंत मी ते ॲनिमेशन घालून टाकतो. तर बघू शकता पहिल्या मॉडेलची इमेज माझा आहे तसा ठेवा. त्याला इकडे घेऊन टाका पुन्हा आपल्या या पद्धतीने. इकडे घेतल्यानंतर इथं कीचं ऑप्शन भेटेल तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 2 नंबरला की फ्रेम या पद्धतीने त्याच्यावर क्लिक करा. डायरेक्ट लास्टला अशा पद्धतीने लास्टला या नॉर्मली असे पण त्याला इकडे घेऊन टाका या पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला ते एक ॲनिमेशन अशा पण दिसून जाईल. एवढं केल्यानंतर त्या मॉडेलची इमेज क्लिक करा. फिल्टरमध्ये जा. इथं बघू शकता त्याला A2चा आपल्याला एक फिल्टर भेटेल. त्याला सिलेक्ट करून ॲडजस्टमध्ये जा. जे सॅच्युरेशन जे आहे 2 नंबरला ते मायनस पूर्ण 100 करून टाकणे ती यस मान. एवढं केल्यानंतर बघू शकता आता व्हाईट बीट सांगू दे तुम्हाला प्रत्येक व्हाईट बीट. आता पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं तुम्हाला झूमर नावाचा इफेक्ट लावायचा आहे. त्याला सिलेक्ट करून ती यस म्हणतो. पण 2 नंबरच्या व्हाईट बीटला तिथे सुद्धा झूमर. त्यापुढे जे व्हाईट बीट आहे भावना ते सर्व तुम्हाला लाईट इफेक्ट लावायचा. लाईट फ्लॅश हा खूप ट्रेंडिंग चालू आहे. त्यावर लाईट फ्लॅशवर क्लिक करा. तिथं लाईटवानी भेटेल तुम्हाला इफेक्ट. त्याला सिलेक्ट करून साईज पूर्ण 0 ठेवणे ती यस म्हणा. त्यापुढं परत लाईट इफेक्ट भावना आपले सर्व लाईट इफेक्ट आहे. त्यानंतर जिथं जिथं तुम्हाला व्हाईट बीट आहे तिथं सर्व लाईट इफेक्ट असणार. फक्त तुम्हाला एक ठिकाणी व्हाईट बीट भेटेल 10.26 सेकंदवर. तिथं आपला झूमन असणार. त्यापुढं परत लाईट इफेक्ट आहे भावनो या पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला 17 सेकंदापासून तर सर्व झूमन लावायचे या पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत. अशा पण सर्व झूमन लावून द्यायचे इफेक्ट. एवढे इफेक्ट लावल्यानंतर आता बघू शकता तुम्ही. आता आपला व्हिडिओ कुठे ॲड करायचा आपल्याला ते तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता पहिलं आपलं ॲनिमेशन झालं. 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये जा. तिथं तुम्हाला एक जिटर अप नावाचा इफेक्ट भेटेल बीटमध्ये. त्याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवणे ती यस म्हणा. परत 2 नंबरची इमेजवर क्लिक करा. इफेक्टमध्ये जा. तिथं सुद्धा तुम्हाला आपण तोच इफेक्ट लावला जिटर अप यस म्हणतो. त्यानंतरला इफेक्ट असेल ते म्हणजे आपलं इथं बघू शकता 3 सेकंदाच्या पुढं इफेक्टमध्ये या. तिथं तुम्हाला असेल जिटर डाऊन या पद्धतीने. साईज 0.51 सेकंद ठेवणे ती यस म्हणा. बघू शकता. तेवढे केल्यानंतर बघू शकता आता इथून बघू शकता भावांनो. तर 5 सेकंदापासून तर इथं 7 सेकंदापर्यंत आपल्याला एकदम छोटे छोटे स्प्लाइट मारत चालायचे. जेणेकरून आपण तो फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवण्यासाठी आपण जे स्प्लाइट मारले ते आपण तुम्हाला ते करून घ्यायचे. एवढं केल्यानंतर तिथं की मारत चला. पहिल्या इमेजवर क्लिक करायचं. बघू शकता. तर पहिल्या इमेजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं कीचा ऑप्शन भेटतं की फ्रेम. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो फोटो झूम करून घ्या. नॉर्मली पुढे जा. परत तिथं की मारा आणि तो फोटो इथं कमी करून टाका या पद्धतीने. बघू शकता म्हणजे तुम्हाला एक अशा पण एक ॲनिमेशन भेटेल. तर सेम ही प्रोसेस तुम्हाला प्रत्येक इमेजला करायची. ते म्हणजे 5 सेकंदापासून तर इथपर्यंत 7 सेकंदपर्यंत. 5 सेकंदापासून तर 7 सेकंदपर्यंत कमीत कमी 9-10 फोटो ॲड करून टाका भावांनो छोटे छोटे. या पद्धतीने केल्यानंतर इथं बघू शकता डायरेक्ट 7 सेकंदवर या. तिथं तुमचा मॉडेलची इमेज असेल त्याच्यावर क्लिक करा. रिप्लेस म्हणा 1 नंबरला. रिप्लेस केल्यानंतर आपण तो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता भावांनो त्याला तिथं ॲड करून घ्या. त्याला ॲड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करा. स्पीडच्या ऑप्शनमध्ये जा. त्याची स्पीड नॉर्मली आपली 1 असेल तिला 1.5 सेकंद करून टाका. तेवढं केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला ठेवायचा ते म्हणजे इथं 8 सेकंदपर्यंत. त्यानंतर परत इफेक्टमध्ये या मॉडेलची इमेजवर त्याला तुम्हाला लावायचं जिटर डाऊन या पद्धतीने. इथे यस म्हणा. बघू शकता की भावना बघू शकता. इथं सुद्धा तुम्हाला तोच ॲनिमेशन लावायचा झूमनचं या पद्धतीने. एवढं केल्यानंतर परत इथं झूमन आपला असणार या पद्धतीने. इथे व्हिडिओ असणार भावना आपला 10 सेकंद एक व्हिडिओ असणार. आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो इथे ॲड करून घ्या. त्याच्यावर क्लिक करा. मॉडेलच्या इमेजवर रिप्लेस करून टाका या पद्धतीने.
एवढं केल्यानंतर परत आपला 11 सेकंद असणार. इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये जा. तिथं सुद्धा आपला जिटर डाऊन असणार. साईज 0.52 सेकंद ठेवणे ती असणार. जिटर डाऊनचा इफेक्ट कमीत कमी 0.55 सेकंद किंवा 50 सेकंद ठेवा. ओके भावांनो. एवढं केल्यानंतर त्यानंतर इथं सुद्धा आपलं जिटर डाऊन या पद्धतीने 13 सेकंदवर बघू शकता. तो 15 सेकंदवर सुद्धा तोच आहे भावांनो. 16 सेकंदवर सुद्धा तोच आहे या पद्धतीने. 16 सेकंदापासून तर भावांनो 16 सेकंदापासून तर आपले 19 सेकंदपर्यंत तोच इफेक्ट आहे जिटर डाऊन या पद्धतीने. त्यानंतर इथून 19 सेकंदपासून इफेक्टमध्ये या. तिथं तुम्हाला चालू होतं जिटर अप या पद्धतीने. येस म्हणा. इथं सर्व शेवटपर्यंत तुम्हाला हाच इफेक्ट बघायला भेटेल जिटर अप. शेवटपर्यंत हाच इफेक्ट लावून टाकू. ओके. एवढं केल्यानंतर हा व्हिडिओ भावना पूर्ण भेटतो व्हिडिओ. त्यामुळं खूप हार्ड व्हिडिओ आहे. त्यामुळे बनवण्याचा प्रयत्न करा. सरळ होऊन जाईल, काही विषय नाही. एवढं केल्यानंतर हा शेवटपर्यंत अशा पण स्टेप वापरा. एवढं केल्यानंतर फायनल तुमचा व्हिडिओ रेडी होतोय. वर सेटिंगमध्ये या. इथं रेझोल्युशन 1080 ठेवा. फ्रेम रेट 60 करा. बिट रेट हाय 100 करून टाका. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.